ओके, तर हा ऍक्च्युली आपल्या ह्याचा इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी हा फ्युचर अँड ऑप्शन मधला एक प्रकार आहे. तर ऑप्शन ट्रेडिंगमध्ये वापरली जाणारी ही महत्वाची संज्ञा आहे. तर साधारण इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी काय दाखवतं आपल्याला, तर स्टॉकमध्ये खाली किंवा वर तो किती जाईल. तर जास्त चंचलता म्हणजे व्हॉलॅटिलिटी जास्त असेल तर त्याची एक मुवमेंट आहे स्टॉकची, ती जास्त असते. साधारण म्हणजे ज्याची इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी 10 आहे समजा, तर तो 100 ते 110 किंवा 90 असा जाऊ शकतो एखादा स्टॉक, उदाहरणार्थ. तेच जर 50 असेल तर 150 ते 50 असं या रेंजमध्ये तो जास्त फिरू शकतो. त्यामुळे जास्त चंचलता म्हणजेच व्होलॅटिलिटी असेल तर स्टॉक जास्त स्ट्राईक रेट ओलांडू शकतो. आणि जिथे स्ट्राईक रेट ओलांडल्या जातात तिथे F&Oचे जे स्टॉक्स आहेत, तिथे इन द मनी आणि आउट ऑफ द मनी, जो म्हणजे एखादा ऑप्शन आउट ऑफ द मनी आहे तो इन द मनी येऊ शकतो. आणि तिथे जास्त करून म्हणजे जे ऑप्शन सेलर वगैरे आहेत त्यांच्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे, जे एक्सपायरीसाठी ऑप्शन रायटिंग करत असतात. तर एखादा म्हणजे स्टॉक किती वर खाली होऊ शकतो त्याच्यानुसार ऑप्शन सेलिंगमध्ये हे फार महत्वाचं बघितलं जातं. तर इम्प्लाइड व्होलॅटिलिटी जो प्रकार आहे, तो अंदाज लावू शकतो किती मुवमेंट होऊ शकते, पण ती प्लस मायनस असते. त्यामुळे एखादी म्हणजे मार्केटची दिशा तो सांगू शकत नाही, की प्लस जाईल का मायनस जाईल. जसा ADX इंडिकेटर आपण बघितला याच्यात, तो दोन्ही दिशेला असला तरी वरच्याच दिशेला जातो. त्यामुळे IV वाढली, की तो प्लस किंवा मायनस दोन्हीकडे जाऊ शकतो. त्यामुळे कॉल किंवा पुट या दोन्ही ऑप्शनसाठी हे लागू पडतं. आता मेन ह्याच्यात महत्वाचं आहे म्हणजे मागणी वाढली की IV वाढते. त्यामुळे ऑप्शनची किंमत वाढते. आता IV वाढल्यानंतर ऑप्शन बायरचा फायदा असतो आणि IV कमी झाल्यास ऑप्शन सेलरचा फायदा असतो. आता म्हणजे ह्याच्यात काय आहे, की IV वाढली की ऑप्शनची किंमत वाढणार आहे आणि किंमत वाढल्यामुळे त्याची रेंज वाढणार आहे. आणि रेंज वाढल्यानंतर साहजिकच ज्यांनी बाय केलंय त्यांना सेलिंग पॉइंट जास्त किमतीचा मिळू शकतो. हेच जर IV कमी झाली तर तुमचा ऑप्शनची जी किंमत आहे, कॉल किंवा पुट दोघांची, ती जास्त हालचाल करत नाही आणि त्यामुळे ते स्टेडी राहिल्यामुळे ऑप्शन सेलरचा फायदा असतो. कारण जास्त मागणी नसल्यामुळे ओव्हरऑल मार्केटची जी ऑप्शनची जी किंमत आहे ती डाऊन होत राहते. आणि मेन ह्याच्यात महत्त्वाचं म्हणजे IV ही डायनामिक आहे. डायनामिक म्हणजे ही रन टाईमला जशी मागणी वाढेल किंवा कमी होईल त्याच्यानुसार त्याची किंमत कमी जास्त होऊ शकते. साधारण आपला जो थिटा वगैरे जो प्रकार आहे ऑप्शनचा, तो म्हटलं तर फिक्स असतो. दिवस जेवढे आपले कमी जास्त उरतील त्याच्यानुसार. पण IV आहे ती अचानक काही अशी म्हणजे अर्ध्या तासासाठी सुद्धा इकडे-तिकडे बरीच वर-खाली होऊ शकते. तर IV कशावर ठरते मेन म्हणजे, तर ऑप्शनची मार्केटची जी किंमत आहे ती. त्याच्यानंतर स्टॉक जी अंडरलाईंग आपलं असेट्स आहे तो स्टॉकची किंमत. नंतर स्ट्राईक जी आपण वापरतो तो स्ट्राईक रेट. नंतर एक्सपायरीसाठी उरलेली वेळ. एक्सपायरीला किती दिवस आहेत. समजा आपण वीकली ऑप्शन बघतोय तर तिथे IV वेगळी असते आणि आपला जो मंथली ऑप्शन आहे त्याची एक IV जी आहे ती वेगळी असते. त्याच्यानंतर रिस्क फ्री इंटरेस्ट जो आहे रेट, तो साधारण ह्याच्यात म्हणजे गृहीत धरला जातो. तर तो आपण म्हणजे आपण कॅल्क्युलेशनसाठी बघू शकतो 6%, 10%, 8% जसा असेल त्याच्यानुसार. तर एक्सपायरी लांब असलेल्या ऑप्शनची IV जास्त असते. जसं मी आत्ता म्हणालो मंथली आणि वीकली ऑप्शनमध्ये हे जे आहे, तर एक्सपायरी लांब असलेल्या ऑप्शनची IV जास्त आहे. एक्सपायरी जवळ असलेल्या ऑप्शनची IV कमी असते. म्हणजे त्याच्यात मूव्हमेंट होण्याची थोडीशी प्रोबॅबिलिटी जी आहे ती कमी असते. म्हणजे रेंज आपण म्हणू शकतो, की बँक निफ्टी आपला आहे, तो आठवड्याभरात 38,000 ते 39 होऊ शकतो. पण महिन्याभरात साधारण 3,000 ते 4,000 पॉइंटची सुद्धा मूव्हमेंट इकडे-तिकडे होऊ शकते. त्यामुळे एक्सपायरी लांब असलेल्या ऑप्शनची IV जास्त असते. आता जास्त मागणी असलेल्या ऑप्शनची IV जास्त असते, त्यामुळे ऑप्शनचे प्रीमियम सुद्धा महाग असतात. आता ह्याच्यात होतं काय, एक पुढच्या स्लाइडला आपण एक उदाहरण बघूया. तर अचानक एखादी मोठी रॅली आल्यास IV एकदम वाढते आणि ऑप्शनच्या किमती गगनाला भिडतात. तर अशा वेळी काय होतं, की बऱ्याच वेळेला किंमत वाढते किंवा एखादा स्टॉक वाढतोय म्हणून आपण ऑप्शन बायर्स पटापट तिथे जातो आणि घ्यायला जातो. आणि पुढे काय होतं, रॅलीचा वेग मंदावतो आणि मूळ स्टॉकची किंमत तिथेच घुटमळते किंवा वाढायचा वेग कमी होतो. आणि त्याच्यामुळे होतं काय, की ऑप्शन भले हे फार कमी वेळात झालंय म्हणजे थिटा फार एवढा इफेक्ट केलेला नाहीये त्याने. पण ह्या IV-मुळे ऑप्शनच्या किमती पडायला लागतात. तर अशा वेळी ऑप्शन खरेदी करणं शक्यतो टाळावं. जेव्हा एकदम किंमत पटापट वाढलेली आहे, अशा वेळी
ऑप्शनचे प्रीमियम आहेत ते एकदम म्हणजे कॉस्टली होतात. अशा वेळी आता एक पुढचं उदाहरण बघूया. तर एक पहिलं उदाहरण जे आहे, जे काळ्या रंगात दाखवलं टेबलला मी, आपला स्पॉट आहे तो 18,000लाच आहे दोन्ही ह्याच्यात. रेट ऑफ इंटरेस्ट मी आता 0% म्हणजे त्याचा इफेक्ट नाहीये. टाइम टू एक्सपायरी 20 दिवस उरलेत दोन्हीकडे. आता एका ह्याच्यात आयव्ही आहे 20% आणि दुसऱ्या ह्याच्यात आहे 21%. तर साधारण कॉल ऑप्शनची जी प्राइस आहे ती पहिल्या टाईपमध्ये ₹100 आहे आणि टाईप 2 मध्ये 120 आहे, कारण त्याची आयव्ही जास्त आहे. हे साधारण उदाहरण आहे. आता मग एक म्हणजे इथे आयव्ही कसं फरक पडू शकतो हे त्याच्यात दाखवलंय, की नुसता आयव्हीने सुद्धा इकडे तिकडे चेंज होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ सगळं सेम आहे आणि तुमचा आयव्ही 20चा 21 झाला, 20%चा 21% झाला, तर तुमच्या कॉलची ऑप्शनची जी प्राइस आहे ती 100चा 120 होऊ शकते, एक उदाहरणार्थ. तेच दुसऱ्या ह्याच्यात आता मी खाली लाल रंगात दाखवलंय. तर तिथे काय झालं, की तुमचा स्पॉट होता तो मी चेंज केलाय. स्पॉट आहे तो 18,000चा 18,100 झालाय आणि रेट ऑफ इंटरेस्ट 0% तो दोन्हीकडे सेम आहे, एक्सपायरी पण सेम आहे आणि आयव्ही जी आहे तुमची ती 20%ची 19% झाली. तर कॉल ऑप्शनची किंमत आहे ती 100ची 95 एक उदाहरणार्थ झाली. म्हणजे इथे काय, की आता तुमचा स्पॉट आहे तो 18,000चा 18,100 झालाय. म्हणजे किंमत वाढली आणि बरेच दिवस पण उरलेत एक्सपायरीला. तर लॉजिकली बघायला गेलं तर किंमत वाढायला हवी होती. पण कॉल ऑप्शनची किंमत इथे घसरलेली दिसते आणि हे बऱ्याच लोकांनी ऑब्झर्व्ह केलं असेल. तर हे आयव्हीमुळे होतं, की आयव्हीमध्ये तुमची म्हणजे आयव्हीची किंमत घसरल्यामुळे ऑप्शनची जी किंमत आहे ती घसरलेली आहे. त्यामुळे होतं काय, की आयव्ही जेव्हा पटापट वाढते तेव्हा प्रीमियम महाग होतात. पण जेव्हा आयव्ही घसरायला लागते तेव्हा प्रीमियम स्वस्त होतात. त्यामुळे आयव्ही एकदम पटापट वाढली तर समजा ऑप्शन तुम्हाला 120ला मिळतोय तर तो म्हटलं तर महाग प्रीमियमला तुम्ही विकत घेताय आणि अशा वेळी शक्यतो ऑप्शन बाईंगला जाऊ नये. तर आयव्हीचा हा एक म्हणजे ते बघून आपण केलेलं चांगलं पडतं. तर ह्याच्यात पण एक थोडंसं डीपमध्ये जायचं झालं तर एक जस्ट म्हणजे मी एकदम खोलात नाही सांगत, पण इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँकिंग. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी रँकिंगमध्ये आपण काय बघतो, इतिहासातलं म्हणजे हिस्टॉरिकल डेटा बघितला जातो. तर साधारण आपल्याला वर्षातला लो आपला आयव्हीचा आहे तो 10 आहे आणि हाय समजा 60 आहे आणि आजचा आयव्ही आहे तो 30 आहे. तर एक रँकिंग त्याच्यातलं काढलं जातं आणि त्याच्यानुसार आपल्याला एक अंदाज येतो. तो आयव्ही रँकिंगचा फॉर्म्युला दिला त्यांनी. आजचा हाय वजा वर्षातला लो आणि डिव्हाईड बाय वर्षातला हाय मायनस वर्षातला लो. म्हणजे आजचा आहे 30 वजा 10 आणि डिव्हाईड बाय 60 मायनस 10 म्हणजे हाय आणि लो वर्षातला. तर साधारण 40% आपल्याला ह्याच्यात आयव्ही रँकिंग मिळते. पण आयव्ही रँकिंग एक आपल्याला पूर्ण डेटा देत नाही. त्यामुळे त्याच्यासोबत आपण एक प्रकार बघतो तो म्हणजे आयव्ही पर्सेंटाईल. तर त्याच्यात काय होतं, की साधारण जेव्हा मार्केट स्टेडी होतं, उदाहरणार्थ वर्षभर आपलं मार्केट समजा स्टेडी आहे सगळं आणि तसं काही फार मोठं झालं नाही. पण एखादी इव्हेंट आहे, एखादं म्हणजे इलेक्शनचे रिझल्ट आहेत किंवा आता कोरोनाचा जो प्रकार झाला होता. तर डे 1 पर्यंत अगदी मागचे सगळे दिवस आपला आयव्ही 10च्या आसपासच अगदी आहे आणि डे 2, डे 3, डे 4ला एकदम आयव्ही शूट झाला, जिथे मार्केट फार व्होलाटाईल झालं वर-खाली आणि आपला आयव्ही 50, 30, 20 असा अगदी एकदम शूट झाला आणि मग परत नॉर्मलला 5व्या दिवशी आलेला आहे. असं काही झालं, तर आयव्ही पर्सेंटाईल काढतात आणि पर्सेंटाईलमध्ये आपण हे बघतो, की तो 10 जो कॉन्स्टंट आकडा आहे किंवा साधारण एक रेंज आहे, ती किती दिवस त्या रेंजमध्ये आहे तो. तर या आपल्या उदाहरणात 362 दिवस समजा वर्षातले आहेत. आता मी म्हणजे सगळे दिवस धरलेत, मार्केट चालू आहे, पण 262 पण घेऊ शकतो आपण. तर 262 किंवा 362 डिव्हाईड बाय 365 इंटू 100 तर साधारण 99.17 या उदाहरणात येत आहे. तर 99.17 वेळेला आपला आयव्ही कॉन्स्टंट आहे आणि थोडासाच अगदी 3 दिवस आपला वर-खाली तो झालेला आहे. तर त्याच्यानुसार आपल्याला थोडासा एक अंदाज येतो, की 40% आजचा रेट आहे आणि पर्सेंटाईलनुसार साधारण 99% वेळेला तुमचं मार्केट स्टेडी राहिलेलं आहे. तर हे एक थोडंसं त्याच्यात डीपमध्ये जायचं झालं तर ते एक आपण बघू शकतो. आता NSE.comला आपल्याला ऑप्शन चेनमध्ये आयव्ही हा जो हे आहे कॉलम, त्याच्यात कॉल आणि पुटसाठी प्रत्येक स्ट्राईक रेटचा आयव्ही मिळतो आणि तो स्ट्राईक रेटनुसार वेगवेगळा असतो. आणि प्लस आपल्या वेगवेगळ्या ब्रोकरकडे सुद्धा आपल्या ऑप्शन ग्रीक्स प्रकार जो आहे त्याच्यात तुम्हाला आयव्ही वेगवेगळा दिसू शकतो.
तर एक साधं जस्ट उदाहरण दाखवलंय. तर ऑप्शन ग्रीक्स आहेत, त्याच्यात वेगा म्हणून एक प्रकार असतो. तर ह्याच्यात काय दाखवतं की इम्प्लाइड व्होलाटिलिटीमध्ये 1 अंशाने बदल झाला, म्हणजे 1 डिग्री किंवा 1% बदल झाला, तर ऑप्शनच्या किमतीत फरक पडतो. उदाहरणार्थ ऑप्शनची किंमत 5 आहे आणि IV 20 आहे आणि वेगा 0.15 आहे. तर आता ऑप्शन IV जी आहे ती 20 ची 21 झाली, म्हणजे 1 अंशाने किंवा 1% बदल झाला. तर ऑप्शनच्या किमतीवर किती फरक पडू शकेल हे सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं, म्हणजे प्रेडिक्ट करता येतं. तर ऑप्शनची किंमत आधी 5 रुपये होती आणि 1 डिग्रीने बदल झाल्यानंतर 1 × 0.15, म्हणजे वेगा जो आहे तो 0.15 आहे. त्यामुळे ऑप्शनची किंमत जर सगळं सेम असेल तर 5.15 होते. त्यामुळे ऑप्शनची किंमत बाकी सगळं मी आता स्थिर धरलंय की आपल्या टाइम एक्सपायरी काही त्याच्यात एवढा बदल नाहीये. तर बाकी सगळं कॉन्स्टंट असताना आपली ऑप्शनची किंमत 5.15 होती. आता अशा वेळी काय होतं की 5.15 म्हणजे हा प्रीमियम थोडासा महाग झालाय आणि जर ती 20 ची 21 ऐवजी 20 ची 25 झाली तर अजून ह्याची किंमत अजून वाढू शकते. त्यामुळे सगळं कॉन्स्टंट असताना, इव्हन तुमचा स्पॉट सुद्धा कॉन्स्टंट असताना, तुमचं ऑप्शनची किंमत वेगामुळे इकडे तिकडे हे होत असते. वेगा हा एक ऑप्शन ग्रीक्स आहे. तर हा टोटल आपल्या IV चा प्रकार आहे. तर बरेच आपले थिटा आणि हे सुद्धा आहेत, पण आजचा ह्याचा आपला भाग नाहीये. तर आपल्या इथे एक डिस्काउंट ब्रोकरच्या ह्याच्यात ग्रीक्समध्ये जर तुम्ही गेलात तर काही ह्याच्यात सध्या डायरेक्ट असे पॅरामीटर्स लिहून येतात. तर त्या ह्याच्यात तुम्हाला म्हणजे पर्टिक्युलर कॅल्क्युलेट करायची गरज नसते. तर हा इथे एक उदाहरणार्थ दिलेला आहे, वेगा 8.0 आहे. म्हणजे इम्प्लाइड व्होलॅटिलिटी आणि इथे पर्सेंट दिलेला आहे 129. 129 पण भरपूर झालं तसं म्हटलं तर. जेव्हा मार्केट भरपूर इकडे तिकडे होतं अशा वेळी ती भरपूर वाढलेली असते. तर ती 1% इकडे तिकडे झाली तर तुमच्या ऑप्शनच्या किमतीत किती फरक पडेल हे ऑप्शन ग्रीक्सनुसार स्पेशली या वेगामध्ये दाखवलेलं असतं. तर असा ह्याचा टोटल फायदा आहे IV चा, म्हणजे ऑप्शन व्हॅल्यू तुम्ही प्रेडिक्ट करू शकता. ठीक आहे. तर म्हणजे माझ्याकडून झालंय. बाकी काही क्वेरी असतील तर विचारू शकता. थँक्यू निखिल सर. पण याचा वापर तुम्ही सांगितलं की ऑप्शनमध्ये सगळ्यात जास्त केला जातो असं. तर हे आपण इक्विटीसाठी वापरता येईल का? जास्त करून नाही. इक्विटी म्हणजे तसं म्हटलं तर आपण ऑप्शनचा उलटा वापर इक्विटीमध्ये सपोर्ट आणि रेझिस्टन्ससाठी शक्यतो बघत असतो. त्यामुळे जास्त करून वेगा आणि IV नुसार IV आपण थोडंसं इक्विटीमध्ये हे करू शकतो. विक्स जो प्रकार आहे आपला, इंडिया विक्स किंवा, तर त्याच्याशी थोडंसं कोरिलेट करू शकतो. पण शक्यतो जास्त करून आपल्या ऑप्शनमध्ये त्याचा हे करता येतो वापर. ओके, काही क्वेरीज असल्या किंवा काही शंका असल्या तर आपण घेऊया. कोणाला काही प्रश्न विचारायचे? सर मी विचारू का सतीश? हो हो सर, ज्यावेळी IV एकदम प्रचंड वाढलेली असते, उदाहरणार्थ इव्हेंट तुम्ही म्हणतात की 2008चा क्रॅश किंवा लेमन ब्रदर्स आपण जेव्हा म्हणतो तेव्हा IV 80-85 झालेली असते. ते आपल्याला आधी कळू शकतं का की IV म्हणजे IV वाढते, त्याला काही इंडिकेटर वगैरे आहे का काय? जनरली मला वाटतं इंडिया विक्स नुसार मागे मी बघितलं होतं. तर इंडिया विक्स किती पर्सेंट, म्हणजे समजा 20 असेल तर तो तुमचा निफ्टी 20% इकडे तिकडे घेऊ जनरली शकतो. 12 ते 20 पर्यंत आपण शांत असतो, समुद्र हो खवळलेला नसतो. हो विक्स म्हणजे काय, तर व्हॉलॅटिलिटी इंडेक्स किंवा फिअर इंडेक्स, बरोबर? हो हो आता ही जेव्हा विक्स किंवा हिस्टॉरिकल विक्स जेव्हा 80-85 होते, एखादा इव्हेंट होतो, म्हणजे मोदीची इलेक्शन आहे, एक्झिट पोलचे रिझल्ट लागलेले आहेत किंवा मार्केटमध्ये सडनली युद्ध भडकलंय, तर IV हा त्यावेळी साधारण चेंज होत असतो आणि त्याचा परिणाम वेगावर होत असतो. वेगाचं तुम्ही करेक्टली सांगितलं ते. तर ते आपल्याला IV एकदम म्हणजे एखाद्याला 4 ताप आला तर तो आता पेशंट ICU मध्ये गेला. आता 4 ताप येण्याच्या आधीच्या स्टेजेस असतात 100, 1, 2, 3. तर हे आपल्याला 4 पर्यंत जाईल असं काही इंडिकेशन आपल्याला काय मिळू शकतं का?
ॲक्चुअली तसं म्हटलं तर हा चिकन अँड एगचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे परत किती जाऊ शकेल त्याच्यानुसार मागणी आणि हे असतं. जनरली म्हणजे मला तरी असं वाटतं, की मार्केट मेकर्स जे आहेत ते आय-व्हीवर पण लक्ष ठेवून असतात आणि कदाचित त्यांच्या ह्याच्यानुसार ते आय-व्ही कंट्रोल सुद्धा करतात. म्हणजे आय-व्ही कंट्रोल करणं म्हणजे सप्लाय आणि डिमांड इकडे-तिकडे करणं. तर ते आय-व्ही वाढवणं किंवा कमी करणं किंवा रेंजमध्ये किती ठेवणं ते सगळं त्यांच्यावरच असतं. पण त्याच्यानुसारच आपण म्हणजे मागे पुढे करू शकतो. आय-व्ही आता म्हणजे किती जाईल हे प्रेडिक्ट करणं थोडंफार म्हणजे विक्सवरूनच जनरेट होतं. विक्स म्हणजे आपलं साधारण फ्युचर जे आहे, निफ्टी स्पॉट फ्युचर किंवा हे, त्याची रेंज आपल्याला त्याच्यानुसार कळते टोटल निफ्टी 50ची. तर त्याच्यावरून हे करू शकतो. पण तरी इम्प्लाइड व्होलॅटिलिटी शेवटी येते ती मागणी आणि ह्याच्यावरूनच म्हणजे डिमांड सप्लायवरूनच. तसं प्रेडिक्ट करणं म्हणजे साधारण किती होईल ते नाही सांगता येणार. पण त्याच्यानुसार ऑप्शनच्या व्हॅल्यू किती जाऊ शकतील हे प्रेडिक्ट करू. हॅलो. ओके. ओके. अजून काही प्रश्न कोणाचे असतील तर? सर हे तुम्ही फक्त इंडेक्सच्या बाबतीमध्ये दाखवलं. तर असं स्टॉक वाईज जर आपण घ्यायला गेलो, तर त्या इम्प्लाइड म्हणजे त्या व्हॅल्यूज असतात आय-व्हीच्या, तर त्या कशा बघायच्या आणि त्याच्यावरनं आपण स्टॉकचं काही प्रिडिक्शन करू शकतो का, की हा वरती जाण्याची शक्यता आहे किंवा खालती येण्याची शक्यता आहे असं? स्टॉक वाईज तुमचा काय हो, एक्सपिरियन्स आहे? स्टॉक वाईज पण करू शकतो. स्टॉक वाईज पण करू शकतो. जास्त करून म्हणजे हे निफ्टी आणि बँक निफ्टीला लागू पडतं. पण स्टॉकला पर्टिक्युलर सुद्धा करू शकतो. कारण त्याच्यात पण ग्रीक्स येतात. त्यामुळे त्याची साधारण रेंज किती आहे किंवा तो ब्रेकआउट समजा ब्रेकआउट करून वरच्या झोनला जात असेल तर तिथे सुद्धा आय-व्हीचा फरक पडतो. कारण बऱ्याच वेळेला असं बघितलंय की एकदा म्हणजे असे 2-3 ब्रेकआउट बघितल्यानंतर तिथे आय-व्ही भरपूर वाढतो आणि ऑप्शनच्या किमती भरपूर एकदम म्हणजे 70 पैशाच्या अगदी ₹40 सुद्धा झालेल्या अशा आहेत काही-काही ह्याच्यात. अच्छा, मग असा काही ठोकताळा याला लावता नाही येणार का? जसं तुम्ही आता कंटिन्युअसली व्हिक्सचं उदाहरण देताय. तर आपण जनरली असं बघतो, की 13-14 पर्यंत व्हिक्स असेल, तर ते खूप चांगलं इंडिकेशन असतं तेजीसाठी. आणि जर व्होलॅटिलिटी इंडेक्स तो वाढायला लागला, व्हिक्स वाढलं आणि ते 20, 22, 24 जर गेलं, तर ही जरा डेंजरस साईन असते आणि मार्केट कदाचित पडू शकतं किंवा हायली व्होलॅटाईल होऊ शकतं. तर तसा असा एखादा ठोकताळा आय-व्ही साठी काय स्पेसिफिकली सांगता येईल, की ज्याच्यावरनं आपल्याला काही इंडिकेशन कॅच करता येतील? जनरली म्हणजे स्टॉक वाईज आपण करू शकतो. पण आय-व्हीसाठी म्हणजे तेच की एका दिवसात सुद्धा हे इकडे-तिकडे होतं. म्हणजे तसं म्हटलं तर थिटाचा एका दिवसासाठीचा एक्सपायरी नसेल तर जास्त फरक नाही पडत. पण अ, तेवढ्या वेगाचा आपला हे फरक पडू शकतो. त्यामुळे आय-व्हीसाठी साधारण 1-2 दिवसात आपण हे करू शकतो, की किती इकडे-तिकडे होईल मार्केट. पण अगदी लाँगसाठी नाही करता येणार. त्याच्यासाठी आपण जे मगाशी म्हटलं, की जे पर्सेंटाईल आणि हे जे आहे ते थोडंसं म्हणजे लक्षात घ्यायला लागेल, की त्याची ओव्हरऑल वर्षभराची रेंज किती होती हां, मी याची आणि रेंजच त्याच्यानुसार विचारत होतो. जसं मी तुम्हाला हां. व्हिक्सचं उदाहरण दिलं, की व्हिक्स 15 म्हणजे सेफ तसं आणि व्हिक्स 22-23 म्हणजे थोडंसं डेंजर किंवा व्होलॅटाईल. तर हो. तसं आय-व्हीच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल स्पेसिफिक? आय-व्हीसाठी हो, हेच आपल्याला बघायला लागेल, की साधारण आपण कुठे आहोत म्हणजे वर्षात लो आणि हाय झाल्यानंतर साधारण आपण आत्ताच्या रेटला किती आणि वर्षभरात किती हे झालंय. तर ही जी रेंज होती, आत्ता आपण एक उदाहरणात बघितलं, की 40% आहे. तर ती समजा 100 झाली तर आपण नवीन हाय क्रिएट करतोय ह्यातले आय-व्हीचे. अच्छा. आणि 0 असेल तर तसा काही चेंज नाहीये किंवा सगळ्यात लो आजचा आय-व्ही आपला आहे. त्यामुळे त्याच्यानुसार आपण म्हणजे अंदाज लावू शकतो, की आपण कुठे आहोत आता म्हणजे टोटल वर्षभरातल्या ह्याच्यानुसार. त्याच्यासोबत आपण पर्सेंटाईल पण बघतो, की साधारण त्याची रेंज किती आहे. जर जास्त हे असेल तो जास्त स्टेबल नसेल तर ते पर्सेंटाईल आपले कमी येतात आणि म्हणजे आपण म्हणू शकतो, की तो जास्त व्होलाटाईल आहे. अच्छा. ओके. तर हे पर्टिक्युलर स्टॉकला पण आपण बघू शकतो. म्हणजे एक वेबसाईट आहे, मी नंतर देईन. मला वाटतं त्याला लॉग इन लागतं पण. तर त्याच्यात आपल्याला पर्टिक्युलर स्टॉकचे सुद्धा आय-व्ही आणि आय-व्ही पर्सेंटाईल म्हणजे आय-व्ही रँकिंग आणि हे बघता येतं दोन्ही. अच्छा, अच्छा. हॅलो. 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 हा सर, रोशन बोलतोय. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हां, विचार. सर, आय-व्ही वाढले की शेअर्स प्राइस वाढत आहे आणि आय-व्ही कमी झाली तर कमी होतं, असं का?
हो, आय-व्ही वाढल्यानंतर ऑप्शनचे तुमचे प्रीमियम वाढतात. म्हणजे आता आय-व्ही कुठल्याही ह्याला वाढू शकते. म्हणजे मार्केट वर जाताना सुद्धा किंवा खाली जाताना सुद्धा. त्याचं ॲक्चुअली किती वेगाने ते खाली जातंय, वेगाने म्हणजे मराठीतला वेग, स्पीडने किती जातंय, तर त्याच्यानुसार आय-व्ही इकडे-तिकडे होते आणि ऑप्शनच्या किमती कॉल किंवा पुट म्हणजे मार्केट जर वर जात असेल आणि तुमचं आय-व्ही पण वाढलं, तर तुमच्या कॉल प्रीमियमची किंमत वाढते. तेच उलट्या साईडला जर मार्केट एकदम पडलं, तर आय-व्ही वाढून तुमच्या पुट ऑप्शनची किंमत सुद्धा वाढते. फक्त आय-व्ही दोन्ही वेळेला म्हणजे मार्केट एकदम वर जाणं किंवा एकदम खाली असेल तरी आय-व्ही हा पॉझिटिव्हच असतो. त्यामुळे तो दिशा दाखवत नाही, पण किती वर-खाली होऊ शकेल याचा एक अंदाज लावतो. ओके. थँक्यू सर. थँक्यू. थँक यू. ओके, अजून काही प्रश्न आहेत? मीटिंग फक्त स्पेसिफिक आय-व्ही एवढ्या टॉपिक पुरतीच ठेवलेली होती. जस्ट टू अंडरस्टँड की एक्झॅक्टली ते काय असतं. खूप डीप स्टडी असा किंवा खूप मोठं डिस्कशन असं एक्सपेक्टेड नव्हतं. म्हणून तेवढ्या त्या टॉपिक पुरतीच ती लिमिटेड ठेवलेली होती. कारण हा खूप व्हास्ट संपूर्ण आहे. आता जी स्लाइड आपण बघितली निखिल सरांनी दाखवलेली होती की त्याच्यामध्ये थीटा, गॅमा आणि इतर जे काही प्रकार आहेत किंवा ग्रीक ऑप्शन आणि युरोपियन ऑप्शन, तर या सगळ्यावरती त्याचे परिणाम होत असतात. तर फक्त आय-व्हीची कन्सेप्ट काय आणि कुठे आपण ते स्पेसिफिक वापरू शकतो किंवा कुठे आपण ती लक्षात घ्यायला पाहिजे, एवढ्यासाठी फक्त ती मीटिंग एका स्पेसिफिक टॉपिक पुरती ठेवलेली होती. तरीही कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण एक 5-7 मिनिटं आहेत आपल्याकडे अजून. तर आपण थांबू शकतो. अदरवाईज एवढ्या टॉपिक पुरती ही मीटिंग आपण आता इथे थांबवू शकतो. डिस्कशन आपण सुरू ठेवू आणि ॲक्चुअल एखादं ज्यावेळेला उदाहरण असेल, तर की इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढलेली दिसते किंवा कमी झालेली दिसते. तसं मी रिक्वेस्ट करेन निखिल सरांना, की असं काही त्यांनी स्पॉट केलं ड्युरिंग मार्केट अवर्स, तर ते त्यांनी स्पेसिफिक पोस्ट करावं, की याच्या अगोदर ही व्होलॅटिलिटी किंवा आय-व्ही एवढा होता आणि अचानक तो शूट झालाय. तर आता कदाचित मोठी मूव्ह येऊ शकते आयदर साइड. जसं त्यांनी सांगितलं, की ती पॉझिटिव्ह साइडला पण जाऊ शकते किंवा निगेटिव्ह साइडलाही जाऊ शकते. असं काही स्पेसिफिक इंडिकेशन नाहीये त्याच्यामध्ये. पण आय-व्ही वाढला याचा अर्थ काहीतरी मोठ्या मूव्हसाठी आपण प्रिपेअर राहायचं असतं. एवढी एक बेसिक कन्सेप्ट फक्त त्याची आहे आणि त्याचा डेटा आपल्याला आता त्यांनी स्लाइड दाखवली. त्याच्याप्रमाणे NSEच्या साइटवरती आपल्याला तो मिळू शकतो. कोणत्या काही क्वेरीज असतील तर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. आपण एक 2-4 मिनिटं वाट बघूया. अदरवाईज एवढ्या स्पेसिफिक टॉपिक पुरतीची आजची मीटिंग आपण इथेच थांबवू आणि ग्रुपमध्ये डिस्कशन करत राहूया. प्लीज कोणाला काही क्वेरी असल्या तर अनम्यूट करून जरूर विचारा. निखिल सर, ती NSEच्या डेटाची साइट जरा समोर ठेवा ना, ती स्लाइड. हां, करेक्ट. हां. आणि ती थोडीशी मोठी करता येईल म्हणजे मग दिसू शकेल. हां, करेक्ट. तर जनरली ॲक्चुअली असं असतं, की ॲट द मनी जे ऑप्शन्स आहेत त्यांचं आय-व्ही साधारण म्हणजे रेंजमध्ये असतो आणि तो जास्त पण असतो असं म्हणतात. पण तरी तुम्ही बघाल तर काही-काही ह्याच्यात फार जे आहेत त्यांचा सुद्धा आय-व्ही हे आहे जास्त आहे. म्हणजे जे आउट ऑफ द मनी आहेत या पुटच्या ह्याच्यात किंवा खाली कॉलच्या ह्याच्यात आता इथे दिसत नाहीयेत. पण जनरली ते ह्याच्यामुळे होतं. ओआय तुमचा कमी जास्त असतो आणि स्प्रेड जास्त असल्यामुळे तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते जास्त होऊ शकतं. त्याच्यामुळे तिथे आय-व्ही जास्त असू शकतो. आउट ऑफ द मनी जे फार आहेत ते. ओके. शक्यतो आपण स्टडी करताना म्हणजे ॲट द मनीवाले जास्त बघतो किंवा तिथेच जास्त व्हॉल्यूम असतो. त्यामुळे ट्रेड शक्यतो तिथेच होतो. ॲट द मनी किंवा थोडंसं प्लस मायनस म्हणजे जिथे आपली एक्सपायरी करंट मंथची किंवा वीकली एक्सपायरी जिथे एक्सपेक्टेड आहे तिथे. ओके, कोणाच्या काही क्वेरीज असतील तर आपण 1-2 मिनिटं वाट बघूया अजून. अदरवाईज ह्या टेक्निकल टर्मची जो मोस्टली ऑप्शनसाठी वापरला जातो, जसं मी आधी पण म्हटलेलं होतं. तर याच्यावरची मीटिंग आपण इथे थांबवूया. कोणाच्या काही क्वेरीज असतील तर 1-2 मिनिटं वाट बघू आपण. तर ही इम्प्लाइड व्होलॅटिलिटी आपण शक्यतो ऑप्शनसाठी मोस्टली वापरलं जाणारं हे टूल आहे आणि जिथे
तो वाढताना दिसतो IV, तिथे गेस करून चालतात किंवा तो ऑप्शन किंवा ती स्ट्राईक प्राइस अशी आपल्या टच स्क्रीन समोर आपण आणू शकतो आणि मग त्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा का नाही घ्यायचा याचं आपण आपलं डिसिजन मेकिंगसाठी हे टूल उपयोगी पडतं. आणि ब्रीफली थोडक्यात एक्सप्लेन केलं निखिल सरांनी. थँक यू व्हेरी मच आणि थँक यू फॉर जॉईनिंग.